इचलकरंजी पाणी प्रश्न राजकारण विरहित जनआंदोलन हा एकमेव पर्याय असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले। इचलकरंजीच्या पाण्याला योजना जिथून जाते तिथून होणाऱ्या विरोधापेक्षा अंतर्गत कुरघोड्या व राजकीय श्रेयवाद कारणीभूत आहे। लोकसभा निवडणुकीच्या दौऱ्यात त्यांनी आज इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांची समाजवादी प्रबोधिनीत सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांनी पाणी प्रश्नी बरेच मुद्दे सविस्तर मांडले। त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजनेतून इचलकरंजींना पाणी मिळू शकते व त्यातूनच पाणी देण्यासाठी मी ठाम आहे। ही योजना तांत्रिकदृष्ट्या मंजूर झालेली असताना परत समिती निर्माण करण्याची गरज नव्हती। आता परत समितीने अहवाल दिल्यावर सुद्धा जर काही पाणी शेतकऱ्यांना कमी पडत असेल तर नवीन झालेल्या धामणी येथील धरणात 3.85 TMAC पाणी शिल्लक आहे आणि त्या पाण्याच्यावर अजून कोणतेही आरक्षण नसून जेवढे पाणी कमी पडते तेवढे पाणी सायफन पद्धतीने पंचगंगा नदीत सोडल्यास कागल व शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचाही प्रश्न मिटेल व इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड योजना पूर्ण होईल, असे त्यांनी मत व्यक्त केले। यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे प्रसाद कुलकर्णी, राजू कोन्नूर, राजू आर्गे, नितीन ठिगळे, अमोल ढवळे, अमित बियाणी, SI कोरेसर, विद्यासागर चराटे, घनश्याम भुतडा, राजू पारिक, संतोष साळुंके, दीपक पंडित, बाळासो नरशेट्टी, महेंद्र जाधव, डॉक्टर सुप्रिया माने, मीना कासार, रुपाली माळी, अभिजित पटवा आदी सदस्य उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।